प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण सगळे खूपच गंभीर असे बसलेले आहेत. जसं काय बचत गटाची मीटिंग चालू आहे. बचत गटात हाताची घडी आणि तोंडावर बोट असं बसवलं लागतं. हालेलुया. आपण जिवंत देवाचे लोक आहोत. आपल्या बाजूच्याला सांगा देव चांगला आहे आणि तो आपल्या बरोबर आहे. आमेन. आज या सायंकाळच्या समय आपण थोडा वेळ देवाच्या वचनाची भाकर मोडणार आहोत. कारण देवाचं वचन सांगतं की मनुष्य केवळ भाकरीने नाही तर परमेश्वराच्या मुखातून येणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आणि माझा विश्वास आहे की आज सायंकाळी देवाने आपल्यासाठी विशेष असं वचन आपल्यासाठी योजून आणि राखून ठेवलेलं आहे. प्रेमा आपण आपल्या मननासाठी एहेजकेलचं पुस्तक याचा 16वा अध्याय आणि 8वं वचन आपण वाचणार आहोत. एहेजकेलचं पुस्तक 16वा अध्याय 8वं वचन. मग तुझ्या जवळून जाताना मी तुला पाहिले, ती वेळ तुझ्या प्रेम विकासाची होती, तेव्हा मी तुझ्यावर पदर घालून तुझी नग्नता झाकली. प्रभू परमेश्वर म्हणतो, तेव्हा मी शपथ वाहून तुझ्याबरोबर करार केला, तू माझी झालीस. हालेलुया. प्रभू करो हे वचन तुमच्यासाठी माझ्यासाठी आशीर्वादच करो. या वचनात आपण पाहतो की देव एक प्रॉमिस किंवा अभिवचन देत आहे. आणि देव म्हणतो की तुझ्या जवळून जाताना मी तुला पाहिले, तर ती वेळ तुझ्या प्रेम विकासाची होती. म्हणजे इथं एका स्त्रीबद्दल म्हणजेच यरूशलेम जे देवाची निवडलेली नगरी आहे, त्या नगरीबद्दल परमेश्वर त्याच्या संदेश त्याच्याद्वारे बोलत आहे. कारण बायबल सांगतं, याच अध्यायात जर आपण वाचलं तर यहुदा आणि यरूशलेमकर जे आहेत त्यांनी परमेश्वरासोबत बेईमानी केली. बेईमानी म्हणजेच या लोकांनी जे अमोरी असतील, अनेक असे कनानी असतील, हित्ती असतील, यबुसी असतील, अशा अनेक राष्ट्रातल्या दैवतांची या लोकांनी उपासना केली. ज्या देवाने त्यांना निवडलं, ज्या देवाने त्यांना वेगळं केलं, ज्या देवाने त्यांचे पूर्वज अब्राहम, इसाक आणि याकोब यांच्याशी करार केला, अशा जिवंत देवाची उपासना करणं सोडून या लोकांनी अन्य दैवतांची उपासना केली. आणि बायबलच्या भाषेत याला आध्यात्मिक व्याभिचार असं म्हटलेलं आहे. आणि मग एक शिंदेळकी करणारी स्त्री कशी असते याविषयीचा वृत्तांत या 16व्या अध्यायात आहे. आणि प्रभू म्हणतो की मी तुझ्या जवळून जात असताना मी तुला पाहिलं. आणि मग परमेश्वर देव म्हणतो की ती वेळ तुझ्या प्रेम विकासाची होती. प्रेम विकासाची म्हणजे एक कुमारी असते तर ती विशिष्ट वयातीत येते, नाही का? आणि आपण आपल्या सोप्या भाषेत किंवा महाराष्ट्रीयन मराठी भाषेत म्हणतो 16वं वरीस. कशाचं? तर परमेश्वर म्हणतो ती वेळ तुझ्या प्रेम विकासाची होती. आणि मग परमेश्वर त्या यरूशलेमेकर लोकांना सांगतो की तेव्हा मी तुझ्यावर पदर घालून
तुझी नग्नता झाकली. परमेश्वर म्हणतो की मी तुझी नग्नता झाकली. जेव्हा आदम आणि हव्वा यांनी एदेन बागेत परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन केलं, देवाने त्यांना सांगितलं बागेतल्या वाटेल त्या झाडाचं फळ तुम्ही खा, पण बागेच्या मधोमध जे झाड आहे बऱ्या वाईटाचं ज्ञान कळणार, त्या झाडाचं फळ मात्र तुम्ही खाऊ नका. ज्या दिवशी तुम्ही ते फळ खाल त्या दिवशी तुम्ही खचित खचित मराल असे परमेश्वर त्यांना बोलले. ते फळ दिसायला सुंदर होत, मनोहर होत आणि खायला ते इष्ट होत असं देवाचं वचन सांगतं. मग हवानं सैतानाच्या प्रभावाखाली येऊन परमेश्वराची आज्ञा मोडली आणि तिने ते फळ काढलं आणि खाल्लं आणि आपल्या पतीलाही तिने चाललं असं काय सांगितलं. ज्यावेळी आदम आणि हव्वा यांनी ते फॉर्बिडन फ्रूट खाल्लं, फळ खाल्लं, म्हणजे ते खाऊ नये, ते फळ जेव्हा त्यांनी खाल्लं तेव्हा बायबल सांगतं की त्यांचे नेत्र उघडले आणि त्यांना आपली नग्नता दिसली. नग्नता. जोपर्यंत त्यांनी फळ खाल्लं नाही, जोपर्यंत ते परमेश्वराच्या वचनाला धरून चालले, तोपर्यंत तिथं पूर्णता होती, तिथं अपूर्णता नव्हती. रोज देव त्याच्या या लोकांना भेटण्यासाठी त्या एदेन बागेत येत असत. पण जेव्हा फळ खाल्लं त्याचा परिणाम असा झाला की त्यांना त्यांची नग्नता दिसली. त्यांना लाज वाटली. आपण कसे आहोत, कसे दिसत आहोत. आणि मग आदम आणि हव्वा यांनी आपल्याला झाकण्यासाठी, कारण त्यांना वाटलं की मला बरं वाईट याचं ज्ञान प्राप्त झालं, मी देवासारखा झालो आहे, आणि मग त्यांनी आपली नग्नता झाकण्यासाठी अंजिराच्या झाडाची पानं घेतली आणि त्यापासून त्यांनी कटी वेष्टन तयार केली. ती झाडाची पानं त्यांची नग्नता झाकण्यास असमर्थ होती. आणि मग जेव्हा देवाने त्यांना एदेन बागेतून घालून दिलं, कारण तिथे अजून एक झाड होतं, ज्या झाडाला जीवनाचं झाड, जीवनाचं वृक्ष असं म्हटलेलं आहे. आणि देवाने विचार केला की आता हे लोक तिथं असणं योग्य नाही, अन्यथा ते त्या झाडाचं फळ घेते. एदेन बागेतून त्यांना काढल्यानंतर परमेश्वराने त्यांना पाठवण्यापूर्वी, घालून देण्यापूर्वी पहिली गोष्ट केली ती म्हणजे चर्म वस्त्रे तयार करून त्यांना नेसवली असं बायबल सांगतं. कारण देवाला माहित होतं की ते असेच या जगात सर्वाइव्ह म्हणजे स्वतःला वाचू शकत नाही. आणि म्हणून देवाने एका पशुचा बळी दिला आणि त्याच्यापासून चर्म वस्त्रे तयार केली आणि त्यांची नग्नता झाली. प्रियांनो, ही झाली भौतिक नग्नतेची गोष्ट, शारीरिक नग्नता. परंतु परमेश्वर देवाने पाहिलं की मनुष्य जो आहे तो पापात आहे आणि पापाचा परिणाम असा झाला की मनुष्य उघडा पडला, सर्व प्रकारे तो उघडा पडला. आणि म्हणून देवाने तुम्हाला आणि मला झाकण्यासाठी, तुम्हाला आणि मला आच्छादित करण्यासाठी त्याने त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला या जगात पाठवला. शास्त्र सांगतं
की प्रीती सर्व पापांची रास झाकते. हालेलुया. देवाची प्रीती आणि देवाच्या त्या प्रीतीस्तव, देवाच्या त्या करुणास्तव देवाने योग्य वेळ आल्यावर, योग्य समय आल्यावर त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला या जगात पाठवलं. एप्रिल लोकास पत्र 12 अध्याय 2 वचनात असं म्हटलेलं आहे. एप्रिल लोकास पत्र 12:2 मध्ये आपण आपल्या विश्वासाचा उत्पादन व पूर्ण करणारा ख्रिस्त येशू याला पाहत असावे, याच्याकडे पाहत असावे. जो आनंद, कृपा करून कान देऊ नका, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केले. संदेश त्यांनी आगाऊच शेकडो वर्ष आधी नियमशास्त्रात, शास्त्र ग्रंथात सांगून ठेवलं होतं की देवाच्या पुत्राला या जगात येणं आहे. कुमारी गर्भवती होईल व ती पुत्र प्रसवेल. त्याच्या खात्यावर सत्ता राहील, त्याच्या सत्तावृत्तीला अंत नसणार. त्याला शांतीचा अधिपती आणि सर्व समर्थ देव, सनातन पिता असे म्हणतील, असं शास्त्रात लिहिलेलं आहे. आणि मग त्याच्याविषयीच संदेश त्यांनी आगाऊच सांगून ठेवलं की तो कशा प्रकारे दुःख सहन करणार आहे, कशा प्रकारे त्याचे हाल होणार आहे, कशा प्रकारे त्याचा न्याय करण्यात येणार आहे, कशा प्रकारे त्याला वधस्तंभावर खिळण्यात येणार आहे आणि कशा प्रकारे त्याला मरण सोसावं लागणार आहे. हे सगळं संदेश त्यांनी शास्त्रलेखात लिहून ठेवलं. देवाचं वचन जसं लिहिण्यात आलं, तसं देवाच्या आत्म्याने त्या संदेश त्यांना प्रकट करत गेला, तसं तसं त्यांनी ते लिहून ठेवलं. आणि त्या गुंडाळ्या वर्षानुवर्ष जतन करण्यात आल्या आणि लोक ख्रिस्ताची वाट पाहू लागले. बायबल सांगतं, ज्या वेळी येशूला वधस्तंभावर खिळण्यात आलं त्यापूर्वी काहीतरी तिथं घडलं. बायबल सांगतं, आपण वाचूया. मी सगळ्या डिटेल मध्ये जात नाही कारण आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. मत्ती 27 अध्याय 28 ते 31 वचन आपण वाचू. त्यांनी त्याची वस्त्रे काढून त्याच्या अंगात किरमीची झगा घातला, काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेवला, त्याच्या उजव्या हातात वेद दिला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून, हे यहुद्यांचा राजा, नमस्कार असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा मांडली. ते त्याच्यावर फुंकले व तोच वेद घेऊन ते त्याच्या मस्तकावर मारू लागले. मग त्याची थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगातून तो झगा काढून त्याची वस्त्रे त्याच्या अंगात घातली आणि ते त्याला वधस्तंभावर खिळण्याकरता घेऊन गेले. हालेलुया. बायबल सांगतं की येशूचं काय झालं. तो निर्दोष होता, तो निरपराधी होता, त्याच्या ठाई कोणताही दोष किंवा त्याच्या ठाई कोणताही अपराध नव्हता. असं असताना त्याला वधस्तंभावर खिळण्याकरता नेले. तिथं शास्त्र सांगतं की त्याची थट्टा केली, त्याच्यावर थुंकण्यात आलं, त्याला वेताने मारण्यात आलं आणि त्याच्या डोक्यात काट्याचा मुकुट घालण्यात आला, असं देवाचं वचन सांगतं. त्याच अध्याय 35 वचन काय सांगतं पहा. त्याला वधस्तंभावर खिळल्यावर, आता वधस्तंभावर खिळल्यावर चिठ्ठ्या टाकून त्याची वस्त्रे वाटून घेतली
कोणी सांगितलं होतं? बायबल खरं आहे का खोटं आहे? खरं आहे, 100% खरं आहे. जे संदेश त्यांनी सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. ते असे की त्यांनी माझी वस्त्रे वाटून घेतली व माझ्या वस्त्रावर चिठ्ठ्या टाकल्या. येशूची वस्त्र फाडली आणि ती वस्त्र फाडून त्या रोमी सैनिकांनी त्या वस्त्रावर चिठ्ठ्या टाकल्या आणि ते वस्त्र आपापसात वाटून घेतले. इमॅजिन करा काय झालं असं. येशूला त्या वधस्तंभावर उघडं वाकडं करण्यात आलं. वधस्तंभावर त्याला विवस्त्र करण्यात आलं. वधस्तंभावर त्याची अवहेलना करण्यात आली. आणि हे सगळं येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी निश्चितपणे सहन केलं असं देवाचं वचन सांगतं. त्याने सोसलं, कारण जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरता लज्जा तुच्छ मानून त्याने वधस्तंभ सहन केला. त्याने एक हात मारले असते, स्वर्गातली मोठी फौज त्याला वाचवण्यासाठी अवतरली असते. फौजेची गरज नव्हती, देवदूतांची गरज नव्हती. त्याला फक्त एक शब्द जरी उच्चारला असता तर तो वधस्तंभ कधीच त्या ठिकाणी व्यर्थ ठरला असता. परंतु येशूला माहित होतं की या सगळ्या परिस्थितीतून त्याने जाणं अगत्याचं आहे. का येशू ख्रिस्ताने वधस्तंभ सहन केला? का येशू ख्रिस्ताला प्रियानो अशा भयानक परिस्थितीतून जावं लागलं? याचं कारण हेच आहे की त्याला तुम्हाला आणि मला प्रियानो नवे वस्त्र नेसवायचे होते. त्याला तुम्हाला आणि मला आच्छादित करायचं होतं, तुम्हाला आणि मला झाकायचं होतं. म्हणून येशू ख्रिस्ताने वधस्तंभ सहन केला. यहेजकेल 16 मध्येच देवाने आगाऊ सांगून ठेवलं की मी तुझी पदर घालून नग्नता झाकली. ज्या देवाची आम्ही सेवा करतो, ज्या देवाची आम्ही प्रार्थना करतो, तो देव प्रियानो आमची नग्नता झाकणारा देव आहे. तो देव आम्हाला वस्त्रे परिधान करणारा असा तो देव आहे. देवाने आपल्याला कोणत्या प्रकारची वस्त्र नेसवली आहे? येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाने आम्हाला कोणत्या प्रकारची वस्त्र नेसवली आहे? पहिलं वस्त्र आम्ही पाहिलं ते म्हणजे द गार्मेंट ऑफ सॅल्वेशन. तारणाचं वस्त्र देवाने आम्हा सर्वांना नेसवलं आहे. दुसरं वस्त्र आम्ही पाहिलं द गार्मेंट ऑफ रायचियसनेस. नीतिमत्वाचं वस्त्र देवाने आम्हाला नेसवलं आहे. तिसरं वस्त्र आम्ही पाहिलं द गार्मेंट्स ऑफ प्रेज, म्हणजे स्तुती प्रशंसा रूपी वस्त्र देवाने आम्हाला नेसवली आहे. आणि चौथी गोष्ट आपण पाहत आहोत ती म्हणजे द गार्मेंट्स ऑफ द स्पिरिच्युअल गार्मेंट्स, म्हणजेच आध्यात्मिक किंवा धार्मिकतेचे वस्त्र देवाने आपल्याला नेसवले आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. किती जण ऐकत आहेत? देवाने आम्हाला आध्यात्मिक किंवा धार्मिकतेचे वस्त्र नेसवले आहेत. कलस्सीकरास पत्र याचा 3रा अध्याय 12 वचन आपण वाचू. कलस्सी 3:12. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी देवाचा सेवक पौल कलस्से या ठिकाणच्या मंडळीला म्हणत आहे की तुम्ही देवाचे पवित्र म्हणजेच वेगळे असलेले, वेगळे केलेले लोक आहात. इथं बसलेले प्रत्येक जण आम्हाला देवाने पवित्र केलं म्हणजे वेगळं केलेलं आहे. व प्रिय असे निवडलेले लोक आहात,
म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. या वचनाचा अर्थ आहे की देवाने आपल्याला आध्यात्मिक वस्त्र नेसवले आहेत. प्रियानो, या वस्त्राचे काही पैलू आहेत, काही बाजू आहेत. जसं एखादं नाणं आहे, त्या नाण्याला दोन बाजू असतात, हेड अँड टेल, छापा आणि काटा. तसंच जे आध्यात्मिक वस्त्र देवाने ख्रिस्त येशूच्या द्वारे आम्हाला नेसवली आहेत, त्या आध्यात्मिक वस्त्रांचे काही पैलू आहेत. आपल्या भारतामध्ये पारंपरिक पोशाख जर स्त्रियांचा कुठला असेल तर तो आहे साडी. हालेलुया, बरोबर आहे. आपल्या देशात साडी हा स्त्रियांचा पारंपरिक पोशाख आहे आणि आपल्या भारतातली साडी ही जगात प्रसिद्ध आहे. पण या साडीला एक विशिष्ट गोष्ट असते, त्याला आपण काय म्हणतात? निर्या नाही का? विशिष्ट प्रकारे ती फोड केली जाते आणि मग साडी नेसली जाते. त्या निर्या अनेक फोड झाल्यानंतर, अनेक घड्या पडल्यानंतर त्याला आपण म्हणतो निरी घालणं, बरोबर आहे. अनेक घड्या पडतात ना त्या साडीला, गुंडाळतात तेव्हा. तसेच या आध्यात्मिक वस्त्रांचे काही पैलू आहेत. एक पैलू, दोन पैलू, तीन पैलू, असे काही पैलू आहेत. ते आम्हाला समजावून घेणं फार गरजेचं आहे. आता पौल या ठिकाणी म्हणतो धारण करा. धारण करा म्हणजे परिधान करणं किंवा नेसणं. ते तुम्ही घ्या आणि नेसा किंवा घाला, असं पौल या ठिकाणी म्हणत आहे. म्हणजेच हे वर्ब आहे, क्रियापद आहे, चालू असणारी क्रिया. मग आम्हाला आध्यात्मिक वस्त्र जर ख्रिस्त येशूमध्ये देवाने नेसवली आहेत, तर त्याचा पहिला पैलू आम्ही पाहिला मागच्या वेळी, तो म्हणजे करुणायुक्त हृदय. हालेलुया. आमच्यामध्ये धार्मिकतेचा वस्त्र जर आम्ही नेसलेला आहे, तर प्रियानो त्याचा पुरावा हा आहे की आमच्यामध्ये जे हृदय आहे ते करुणायुक्त असं हृदय असणं गरजेचं आहे. आज धार्मिकतेच्या वस्त्राचा दुसरा पैलू आम्ही पाहणार आहोत. तो म्हणजे काय आहे दुसरा पैलू त्याच वचनात? ममता. हालेलुया. धार्मिकतेच्या वस्त्राचा दुसरा पैलू आहे ममता. थोडासा मी अभ्यास करत होतो आणि ग्रीक भाषेमध्ये ममतासाठी बायबलचं ट्रान्सलेशन 3 भाषांमध्ये झालेलं आहे. पहिली भाषा इब्री भाषा, ग्रीक आणि अरेबिक या 3 भाषांमध्ये बायबलचं भाषांतर झालेलं आहे. आता ग्रीक भाषेमध्ये ममतासाठी एक शब्द आहे ख्रेस्टोटेस. CHRESTOTES. ख्रेस्टोटेस. या ख्रेस्टोटेस शब्दाचा अर्थ आहे, इंग्लिश मध्ये त्याला काइंडनेस असं म्हटलं. काइंडनेस काय म्हटलं इंग्लिश मध्ये? काइंडनेस. मी त्याचा तुम्हाला अर्थ सांगतो. आता हे व्याकरणाच्या भाषेत नाम आहे. जसे आपल्याला सगळ्यांना नाव आहे ना, बिगर नावाचं कोणी आहे? सगळ्यांना नाव आहे. त्याला इंग्लिश मध्ये नाउन असं म्हणतो. नाउन म्हणजे नाम असतं, सर्वनाम असतं. व्याकरण जे शिकले असतील त्यांना माहिती आहे. हे नाम आहे आणि त्याचं लिंग म्हणजे या वाक्याचं जे लिंग असतं, स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे का न्यूट्रल आहे, हे ओळखण्यासाठी
हे जे ख्रिस्टोटेस जे आहे म्हणजेच काइंडनेस, हे स्त्रीलिंगी वाक्य आहे. स्त्रीलिंगी, फेमिनाइन ज्याला इंग्लिश मध्ये म्हटलं आहे, स्त्रीलिंगी आहे. त्याचा अर्थ मराठीमध्ये मी सांगतो. काइंडनेसचा अर्थ, काइंडनेस, ख्रिस्टोटेस म्हणजे काइंडनेस, ममता. पण त्यासाठी ख्रिस्टोटेस साठी किती शब्द आहेत, किती त्याचे अर्थ आहेत, ते आपल्याला आधी समजणं फार गरजेचं आहे. काइंडनेस साठी मराठीमध्ये पहिला अर्थ आहे दयाळूपणा. काय आहे? दयाळूपणा. अरे काय? दयाळूपणा. अरे फार वाईट. दुसरा अर्थ आहे दयाळूपणाचे. दयाळूपणा, दयाळूपणाचे. तिसरा अर्थ आहे काइंडनेस म्हणजे ममता, किंवा ज्याला ख्रिस्टोटेस जे म्हटलेलं आहे त्याचा अर्थ सहानुभूतीचे कृत्य. सहानुभूती, एखाद्याबद्दल सहानुभूती मनात येते ना, ते सहानुभूतीचं कृत्य. चौथा अर्थ आहे दया. दया येणे. आपण कधी कधी बसल्या बसल्या मला त्या कुत्र्याचं पिलून ओरडत आहे, किती ओरडत आहे, त्याची आई कुठे गेली काय, मला त्याची दया येते. दया. पाचवा अर्थ आहे सौजन्य, ज्याला आपल्या भाषेत सहकार्य म्हणतात. सहकार्य, सौजन्य. सहावा अर्थ आहे कृपा. कृपा करणं. सातवा अर्थ आहे उपकार करणं. उपकार, एखाद्यावर उपकार करणं. भलेपणा, आठवा अर्थ भलेपणा म्हणजे भलाई करणं, चांगलं करणं. आणि नववा अर्थ आहे ममता, ख्रिस्टोटेस. अनेक ठिकाणी या वाक्याचे अर्थ बदललेले आहेत. म्हणजे अनेक वचनांमध्ये जिथं अनेक ठिकाणी ख्रिस्टोटेस आहे, पण त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं, म्हणजे ज्यांनी बायबल ट्रान्सलेट केले त्या लोकांनी फार अभ्यासपूर्वक कुठला शब्द तिथं योग्य बसत, एक्झॅक्ट शब्द, तो शब्द त्या वचनात त्यांनी वापरलेला आहे. मग काही ठिकाणी तुम्हाला बायबलमध्ये आता थोड्या वेळा दिसत, काही ठिकाणी दयाळूपणा शब्द आहे, काही ठिकाणी कृपा शब्द आहे, काही ठिकाणी भलेपणा शब्द आहे, काही ठिकाणी दया शब्द आहे, काही ठिकाणी ममता शब्द आहे. पण आपल्याला आता या 12व्या वचनात पौल म्हणतो की करुणायुक्त हृदय आणि ममता ही धारण करा. इथं पौलाला ममता म्हणायचं होतं. ममताच का, ते मला आपल्याला समजावून सांगायचं आहे. जर इंग्रजी बायबल मध्ये पाहिलं, इंग्रजी बायबल मध्ये ख्रिस्टोटेस साठी काइंडनेस शब्द वापरलेला आहे. किंग जेम्स व्हर्जन मध्ये ख्रिस्टोटेस साठी काइंडनेस हा शब्द वापरला. तिथं ग्रेस नाही का, मर्सी असा शब्द नाही आलेला, तिथं काइंडनेस असा शब्द आलेला आहे. हिंदी बायबल मध्ये जर याच वचनात 12 वचन, बरं मी 12व्या वचनाचं बोलतो, कलसे 3:12, हिंदी बायबल मध्ये ख्रिस्टोटेस शब्द आहे, तोच शब्द आहे, पण त्याचा हिंदी अनुवाद असा केला दया. दया. आणि मराठी बायबल मध्ये त्याचा अनुवाद ममता असा केलेला आहे. आता ममता म्हणजे काय, मराठीत मी सोप्या भाषेत सांगतो. ममता म्हणजे फक्त चांगलं वागणं नाही. समजतंय? ममता म्हणजे फक्त चांगलं वागणं नाही, तर ममता हा शब्द आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. ममता, ममता म्हणजे मनापासून, कशापासून? मनापासून. कारण देव नेहमी मनात पाहतो. पहिली गोष्ट, मनात तो उतरून पाहतो. मनापासून जिव्हाळ्याने इतरांची काळजी घेणं म्हणजे ममता. मी सोपी भाषा या व्याख्या त्याची
काढलेली आहे. सोपी व्याख्या, मनापासून जिव्हाळ्याने इतरांची काळजी घेणे. उदाहरणार्थ, एखादी आई असते, ती आई आपल्या मुलांची काळजी घेते कारण तिला तिच्या मुलांविषयी ममता असते. तिच्या मनात आपल्या लेकराविषयी ममता असते. त्याचं उदाहरण मी आपल्याला सांगतो. दयाळूपणा आणि ममतामध्ये काय फरक आहे, एक उदाहरण मी आपल्याला सांगू इच्छितो. एक गरीब माणूस आहे. गरीब माणूस म्हटल्यावर त्याच्याकडे काय नसेल बरं? गरीब माणसाकडे काय नसेल? पहिली गोष्ट पैसा. पैसा पैसा बरोबर. गरीब आहे म्हटल्यावर त्याच्याकडे पैसा नाही. तुम्हाला त्या गरीब माणसाची दया आली. आता पैशा व्यतिरिक्त पण बऱ्याच गोष्टी त्या जीवनात, गरीब म्हटल्यावर तो सगळ्याच प्रकारे तो रचलेला गाजलेला असतो. पण दयाळूपणामध्ये आपण काय करतो, आपल्याला त्याची दया येते आणि आपण पटकन खिशात हात घालतो, 500ची नोट काढतो आणि आपण त्याला 500ची नोट देतो आणि जा बाबा, गरीबाला मी मदत. ही दया आहे, दयेतून केलेलं कृत्य. पण ममता काय आहे? ती ममता, एखादा गरीब माणूस आहे, गरीब आहे, त्याच्याकडे काय नाही, पैसा पण नाही, तो निराश आहे, तो दुःखी आहे, बेरोजगार आहे, त्याची अवस्था वाईट आहे. तेव्हा ममता आमच्यामध्ये असणं म्हणजे आम्ही काय करतो, आम्ही त्याला जमलं तर पैसे देतो, थोडीशी मदत करतो. दुसरी गोष्ट, आम्ही समजा त्याला जेवण देतो, आम्ही त्याच्याशी प्रेमाने बोलतो, म्हणजे बाबा काय झालं, कसं आहे, काय अडचण आहे, काय समस्या आहे. आणि पुढची गोष्ट, आम्ही त्याची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती समजावून घेण्याचा प्रयत्न करतो, म्हणजेच आम्ही ममता करतो. दयाळूपणात काय झालं, नोट काढली, दिली, बाबा तू आणि तुझं परिस्थिती. पण ममता, जी दैवी ममता आहे, जी देवापासून येणारी ममता आहे, आम्हाला फक्त मदत करायला प्रोत्साहित करत नाही, तर त्या व्यक्तीला जतन कसं करता येईल, त्याला सस्टेन कसं करता येईल, त्याला राखून कसं ठेवता येईल, त्या व्यक्तीला सहाय्य कसं करता येईल, यासाठी आमच्यामधली ममता कार्य करते. आता सत्य वेगळंच आहे, जगात ममता राहिलेलीच नाही. ऍक्च्युअली खरंय ना, जो तो स्वार्थी झालेला आहे, जो तो धनलोभी झालेला आहे, जो तो आपलंच पाहण्यात व्यस्त आहे. पण आम्हाला देवाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रियांनो आध्यात्मिक वस्त्र नेसवले आहे. आणि त्या आध्यात्मिक वस्त्राचा पहिला पैलू आहे करुणायुक्त हृदय, आणि दुसरा पैलू आहे ममता. आमच्यामध्ये करुणायुक्त हृदय असायलाच पाहिजे. त्याच्याबरोबर त्या करुणायुक्त हृदयातूनच आमच्यामध्ये इतरांसाठी ममता निर्माण होते. आता पवित्र शास्त्र ममतेबद्दल काय शिकवतो? 3 गोष्टी पवित्र शास्त्र ममतेबद्दल शिकवतो. पहिली गोष्ट, ममता हा देवाचा स्वभाव आहे. ममता असणे, मी सांगितलं, काइंडनेस, क्रिस्टोटेस. ममता हा देवाचा स्वभाव आहे. प्रत्येक माणूस आपापल्या स्वभावावरून ओळखला जातो आणि लक्षात ठेवला जातो. खरं ना? इथं बसलेल्या प्रत्येकाला काही ना काही स्वभाव आहे. एखाद्याचा स्वभाव एकदम तापट डोक्याचा असतो, रागीट, त्याला लगेच राग येतो, तो त्याचा स्वभाव आहे. एखाद्याचा स्वभाव एकदमच शांत, खूपच शांत. एखाद्याचा स्वभाव चहाड्या करीत फिरणं, इथं चहाडी तर तिथं ती जातच नाही. किती वचन ऐकू द्या,
किती प्रार्थना करू द्या, किती बायबल वाचू द्या, किती संदेश ऐकू द्या, पण त्याचा चहाडी करण्याचा बिझनेस जोरात चालू. स्वभावच एखाद्याचा स्वभाव खोटं बोलणं, एखाद्याचा स्वभाव चोरी करणं, स्वभाव. तसं मनुष्याला कुठला ना कुठला स्वभाव आहे. कोणाचा चांगला असेल, चांगली गोष्ट, कोणाचा स्वभाव अतिशय वेगळा असेल. पण जर आम्हाला स्वभाव आहे, ज्या देवाने आम्हाला निर्माण केलं त्या देवाचाही स्वभाव गुण आहे, आणि त्याचा स्वभाव आहे तो म्हणजे ममता करणं. तो ममताळू असा देव आहे. त्याच्या ठाई भरपूर ममता आहे. त्याची ममता, त्याची करुणा, त्याचा कळवळा हा कधीच संपत नाही, कारण त्याच्या स्वभावातच ते. आणि देव आपला स्वभाव कधीच 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 बदलत नाही. माणूस बदलतो, माणूस बदलतो, पण देव त्याच्या स्वभावात तडजोड करत नाही. तो जर म्हटला मी हजारो पिढ्यांवर दया करणार आहे, हा त्याचा स्वभाव आहे, तो करणारच. तो जर म्हटला मी क्षमा करणार आहे, त्याचा स्वभावच आहे, तो क्षमाच करणार. तो जर म्हटला मी प्रेमळ आहे, तर त्याचा स्वभावच आहे की तो शेवटपर्यंत आमच्यावर, आम्ही चुकत असताना, आम्ही पाप करत असताना तो आमच्यावर प्रेमच करणार. हालेलुया. तसंच त्याचा स्वभाव आहे ममता करणे, आणि तो आमच्यासारखं चेहरे पाहून, परिस्थिती पाहून स्वभावाची आदला बदली करत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ऐकताय सगळे? देव त्याच्या स्वभावात कधीच 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 तडजोड करीत नाही. ममता करणे हा देवाचा स्वभाव आहे. इफिसियन्स पत्र 2 अध्याय 7 वचन. इफिस 2:7. यासाठी की ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्या तुमच्या आमच्यावरील ममतेच्या द्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी. बायबल सांगतं की ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्या तुमच्या आमच्यावरील, इथं बसलेल्या प्रत्येकावर, तुमच्या आमच्यावरील ममतेच्या द्वारे, म्हणजे तिथं ख्रिस्टेटॉस हा शब्द आहे. ख्रिस्टेटॉस. मी सांगितलं दयाळूपणा काय, 500ची नोट दिली बाजूला झालं, पण ममता काय आहे त्याच्या पलीकडे. त्याचं उदाहरण, चांगलं उदाहरण बायबल मध्ये, खूप चांगलं उदाहरण आहे, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. लूक 10 मध्ये एका उत्तम शमरोण्याचा दाखला येशूने दिला. बरोबर आहे? ममतेचं उदाहरण काय? ममता समजून घ्यायची असेल तो उत्तम शमरोण्याचा दाखला परत परत वाचा, आणि त्याने जी जी कृती केली त्या कृतीचा थोडासा एका कागदावर लिहून काढा. त्याने काय काय ऍक्शन घेतली. एक मनुष्य होता, आपण वाचूयात लूक ऋषिवर्तमान 10 अध्याय 30 ते 35. पटकन वाचा. येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरूशलेमकडून खाली यरीहो जात असताना लुटारूंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले. मग एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता. तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. मग एक शमरोनी त्या वाटेने चालला असता तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्याला त्याचा कळवळा आला. त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांना तेल
तेल व द्राक्षरस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसवून उतार शाळेत आणले व त्याची काळजी घेतली. दुसऱ्या दिवशी त्याने 2 रुपये काढून उतार शाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, ह्याची काळजी घ्या आणि ह्यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हाला देईन. हालेलुया. एक उत्तम शब्द, त्याला उत्तमच म्हटलेलं आहे. एक मनुष्य यरूशलेमेतून यरीहोकडे जात आणि वाटेत लुटारूंच्या हाती तो सापडला. कोणाच्या हाती? लुटारू, दरोडेखोर लोक, चोरी करणारे लोक. आता बायबल सांगतो चोर येतो, तो चोरी करायला आणि घात करायला तो येतो. बरोबर आहे? त्याचा उद्देश काय? चोरी आणि घात. या चोरांनी, या लुटारूंनी त्याला लुटलं तर लुटलं, पण त्याला इतका मार दिला की तो अर्ध मेला झाला. जखमा, रक्तस्राव, तो बेशुद्ध अवस्थेत असा तो मनुष्य तिथं पडलेला. तेव्हा त्या वाटेने एक याचक जात होता. याचक त्याने पाहिलं, थोडाफार त्याला मनाला वाईट वाटलं. असं नव्हतं व्हायला पाहिजे, निघून गेलो. मग त्या वाटेने एक लेवी आला. त्या लेव्यानेही पाहिलं, तोही दुसऱ्या बाजूनं निघून गेला. पण हा शंभरोनी तिथे आला. जेव्हा त्याने या मनुष्याला पाहिलं, त्याला त्याचा कळवळ आला, असं बायबल सांगतो. त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांना तेल व द्राक्षरस लावून त्या जखमा बांधल्या. हालेलुया. तेल आणि द्राक्षरस लावून जखमा बांधल्या. पुढे असं म्हटलं, त्याला आपल्या जनावरावर बसून उतार शाळेत आणले व त्याची काळजी घेतली. किती गोष्टी केल्या त्याने. तो असं करू शकत होता, जखमांना तेल आणि द्राक्षरस लावून बांधून निघून जाऊ शकत होता. पण त्याचा खळबळ असा होता, त्याच्यामध्ये इतकी ममता होती की त्याने विचार केला नाही, माझी पुढे काम असतील, मला दुसऱ्या गावाकडे जायचंय, मला माझा व्यापार करायचा आहे, मला वेळ नाही. पण या सगळ्या गोष्टी मागे टाकून त्या शंभरोने त्याला आपल्या जनावरांवर टाकलं आणि उतार शाळेत नेऊन तिथेही जाऊन त्याची काय घेतली? काळजी. पुढे असं म्हटलं, दुसऱ्या दिवशी, दुसरी सकाळ उगवली, दुसऱ्या दिवशी 2 रुपये काढून उतार शाळेच्या रक्षकाला दिले आणि म्हटले, ह्याची काळजी घ्या आणि ह्यापेक्षा अधिक काही खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हाला देईन असं तुम्हाला. ममता, देवाचा स्वभाव असा आहे, ममता करणं. कारण पौल इफिस 2:7 मध्ये हेच म्हणतो की तुमच्या आमच्यावरील ममतेमुळे ख्रिस्त येशूच्या ठाई त्याने आपल्यावर कृपा केली आहे. देवाचा स्वभाव हा आहे की ममता करणं. आम्ही चुकतो, आम्ही पापात आहोत, आम्ही जगात वाहवत गेलो आहोत, आम्ही देवापासून दूर आहोत. पण तरीही जो पुत्र त्याने दिला, त्या पुत्राच्यामुळे, त्या पुत्राच्याद्वारे त्याच्या ममतेला कुठंच अटकाव पडत नाही. देवाला सहज शक्य नोहाच्या काळात जे त्याने केलं, बरोबर. नोहाच्या काळात देवाने जे केलं ते देव आजही करावयास स्वतंत्र आणि सामर्थ्य. नोहाच्या काळात देवाने जगाचा नाश केला, ते आजही देव करू शकतो एक अक्षरात. जेव्हा तो त्याच्या पुत्राकडे पाहतो, त्या पुत्राच्या त्या दिवसाची तो आठवण करतो, त्या क्षणाची, जिथं त्याला लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन करावा लागला. त्या पुत्राकडे पाहून परमेश्वराचा आमच्यावरचा क्रोध शांत होतो आणि त्याच्या ममतेला ऊत येतो, असं आम्हाला पाहायला मिळतं. आता देवाची ममता हा स्वभाव आहे, त्याचा स्वभाव आहे. जर हा त्याचा स्वभाव आहे
तर देवाची ममता ही फक्त चर्चला येणाऱ्या लोकांसाठीच आहे का? फक्त ख्रिस्ती लोकांसाठीच आहे का? प्रार्थना करणाऱ्या लोकांसाठीच आहे का? फक्त सेवक लोकांसाठीच आहे का? देवाची ममता प्रियानो जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी उपलब्ध आहे. मग तो ख्रिस्ती असो अथवा तो ख्रिस्ती नसो, तो विश्वासणारा असो अथवा अविश्वासणारा असो, तो कोणत्याही देशाचा नागरिक असेल, तो कोणती भाषा बोलणार असेल, तो श्रीमंत असेल, तो गरीब असेल, तो उच्च जातीचा असेल अथवा कुठल्याही जाती धर्माचा असेल, त्या सर्वांसाठी देवाची ममता उपलब्ध आहे. स्तोत्र 145:9 मध्ये म्हटलेलं आहे. 145:9 परमेश्वर म्हणतो, मी वाचतो, परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे, त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे. इथं बायबल सांगतं त्याची कृपा. आता मी मागाशी सांगितलं रेस्टोरेंट साठी किती अर्थ आहेत, त्यात कृपा पण शब्द आहे. काइंडनेस, द काइंडनेस ऑफ गॉड इज अवेलेबल फॉर ऑल द क्रिएचर, असं देवाचं वचन सांगतं सगळ्यांसाठी. आणि म्हणून मत्तई 5 मध्ये 145 वचनात काय सांगितलं, वाचा. अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे, स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे, कारण तो वाईटांवर व चांगल्यावर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानावर व अनितिमानावर पाऊस पाडतो. हालेलुया. काय सांगतो बाई? त्याची ममता सगळ्यांसाठी तशीच आहे. देव कधीच तुझा भाव करत नाही. देव कधीच पक्षपात करीत नाही. देव कधीच भेदभाव करत नाही. देव असं म्हणत नाही की मी आज हा सूर्य फक्त इमॅन्युअल चर्चला येणाऱ्या लोकांवर उगवणार आहे. जे करोडो वाईट लोक आहेत, जे माझ्याकडे येत नाहीत, जे माझ्यापासून दूर आहेत, जे पापात आहेत, जे बंधनात आहेत, ज्यांची मन कठीण केलेली आहेत, त्या लोकांवर मी सूर्य उगवणार नाही. असं झाले का कधी? कधीच नाही. पण आपल्याला वाटतं तसं व्हावं. ख्रिस्ती लोकांना वाटतं तसं व्हावं. लोकांना हा तो देवाकडे येत नाही ना, मग त्याचं वाटोळच झालं पाहिजे. देवाची ममता अशी. देव कधी असं म्हणत नाही एका ख्रिस्ती माणसाचं शेत आहे, एका विधर्मी माणसाचं शेत आहे, अरे हा ख्रिस्ती माणूस रोज प्रार्थना करतो, मी याच्या शेतात पाऊस पाडणार आहे. तो प्रार्थना करत नाही, तो चर्चला येत नाही ना, तो माझ्यावर विश्वास ठेवत नाही, त्याच्या शेतात पावसाचा एक थेंब पडणार नाही. आपण म्हणतो आम्ही एवढी प्रार्थना करतो, आमचं काय चांगलं होतंय, आणि ते बघा तो माझा शेजारी असा भरभराटीला आला. कारण देवाची ममता ही सगळ्यांसाठी, नीतिमानांसाठी पण आणि पापी लोकांसाठी पण तशीच त्याच प्रमाणात उपलब्ध आहे. देवाचा स्वभाव आहे ममता करणं, आणि देवाची ममता त्याने त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुमच्या आणि माझ्यासाठी प्रकट केली. दुसरी गोष्ट, द बिब्लिकल अंडरस्टँडिंग ऑफ काइंडनेस. पवित्र शास्त्रातलं जे ममता आहे त्याबद्दल पवित्र शास्त्र काय सांगतं. दुसरी गोष्ट, ममता हे पवित्र आत्म्याचं फळ आहे. ममता कशाचं फळ आहे? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा कोण आहे? व्यक्ती आहे. पवित्र आत्मा कोण आहे? कोण आहे पवित्र आत्मा? सहाय्यक. पवित्र आत्मा देव आहे. कोण आहे पवित्र आत्मा? सहाय्यक. कोण आहे पवित्र आत्मा? बोला. त्रैक्य देव, पिता, पुत्र, पवित्र आत्मा.
असं नाही. समजते? तो होता, तो आहे आणि तो येणाऱ्या युगातही असणार आहे. तो न बदलणार. आता देवाने आपल्याला पवित्र आत्म्याचं दान दिलं. येशू म्हणतो, मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. मी पित्याकडे गेल्यावर माझ्या स्वर्गातल्या पित्याला मी विनंती करेन आणि मग तो कैवारी तुमच्याकडे पाठवेल. कैवारी म्हणजे ऍडव्होकेट, वकील, जो आपल्या वतीने कोर्टामध्ये आपली बाजू मांडतो. पवित्र आत्मा तो कैवारी. आणि येशू म्हणतो, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हास सामर्थ्य प्राप्त होईल. पवित्र आत्मा या बाटली सारखा नाही. मला ही बाटली कधी लागते? तहान लागलं. नाही होत, असं नाही. ही बाटली फक्त मला रविवारी आठवते. तहान लागल्यावरच, बरोबर आहे, पण फक्त रविवारी. मी आठवणीने विचारतो, बाटली घेतली का? कारण मला तहान लागते. पवित्र आत्मा या बाटली सारखा नाहीये की संडे आला की मग आम्हाला त्याची आठवण यावी. मग आम्ही काय माहिती, आता रविवारी चर्चला येताना तुम्ही प्रार्थना करून येता की नाही? खरंय ना? पवित्र आत्मा हा व्यक्ती आहे. पवित्र आत्मा हा देव आहे. आणि पवित्र आत्म्याचं जे फळ आहे, ते फळ काय आहे? गलतीकारास पत्र 5वा अध्याय 22 वचन 22-23. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. लक्षात घ्या थोडक्यात. जर पवित्र आत्म्याचं फळ हे आहे, काय आहे? प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, क्रेस्टोटेस. काय तिथं? क्रेस्टोटेस, काइंडनेस, म्हणजेच ममता. ऐकताय सगळे? हे त्याचं फळ आहे. आंब्याच्या झाडाला चिकूचं फळ येईल का? चिकूच्या झाडाला आंब्याचं फळ येईल का? अजिबात नाही. प्रत्येक झाड आपल्या फळावरून ओळखण्यात येतं. आणि जेव्हा आम्ही ख्रिस्ती जीवन जगतो, जेव्हा आम्ही पवित्र आत्म्याने भरतो, जेव्हा आम्ही आमचं रोजचं दैनंदिन जीवन हे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या अधिपत्याखाली समर्पण करतो आणि आम्ही पवित्र आत्म्याला विनंती करतो की प्रभू, मी अशक्त आहे, मी पापी आहे, मी दुर्बल आहे, परंतु मला माझं जीवन जगण्यासाठी तुझ्या सामर्थ्याची गरज आहे. आणि जेव्हा आम्ही पवित्र आत्म्याच्या सहभागितेत राहतो, कारण पौलाने करिंथकरास पत्रात म्हटलंय, देवाची कृपा, प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती आणि पवित्र आत्म्याची ही सहभागिता. सहभागिता म्हणजे काय? की सतत एकमेकांच्या सोबत राहणं, एकमेकांच्या सहवासात राहणं, एकमेकांच्या सोबतीला राहणं. आणि जेव्हा आम्ही पवित्र आत्म्याच्या सहवासात राहतो, आम्ही पवित्र आत्म्याच्या संपर्कात राहतो, आम्ही पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घेतो, पवित्र आत्म्याला आपल्या मनाला, आपल्या विचारांना, आपल्या जीवनाला नियंत्रित करण्याची परवानगी देतो, तेव्हा आम्ही
फळ देणारं जीवन जगण्यास सुरुवात करू. आणि ते फळ काय आहे? ममता. ऐकताय सगळे? पवित्र आत्म्याचं फळ ममता. मग तुम्हाला देवाने निवडलेलं आहे. तुम्हाला जर स्वतःवर ममता करायची म्हणजे स्वतःबद्दल काही नाही का, तर तुम्हाला पवित्र आत्म्याची मदतीची गरज आहे. तुम्हाला तुमच्या पतीवर, तुमच्या पत्नीवर ममता करायची, ती मार्केटमध्ये मिळू शकत नाही. समजते? चल शॉपिंगला, मी तुझ्यावर ममता करतो. नवरा बायकोला बघ, मी तुला आज शॉपिंगला घेऊन जातो, चल आपण फिरायला जाऊ. फिरायला जातात मार्केटमध्ये. नवरा म्हणतो बायकोला, मी तुला आणलं ना, मग मी तुला हा ड्रेस तुझ्यासाठी निवडतो. आता कोल्हापुरी बायको, थोडा तिच्या भाषेत एक ठसका असतो नाही का, कोल्हापुरी ठसका. आणि ती नवऱ्याला म्हणते, तुम्ही काय खुणा आहेस की काय? आपल्या चर्चा नाही बोलत, मी कोल्हापूरचं सांगतो. मला असला कलर आवडत नाही, तुम्हाला माहित नाही का? आता त्या नवऱ्याची ममता नाही का? ही जी ममता म्हणतो ना आम्ही, ती टेम्पररी आहे. ती आमच्या मूडवर चालते, मूडवर, भावनांवर. आमचा मूड स्विंग झाला की ममतेचे परिमाण पण शिफ्ट होऊ लागतात. मग आम्ही ठरवतो पास्टरांसंग ममतेने वागायचं की नाही. खरं ना? कारण पास्टर माझ्या मनासारखं नाही वागत, माझ्या मनासारखं नाही बोलत, माझ्या इच्छेप्रमाणे चालत नाही. कसं शक्य? त्या ब्रदरवर ममता करायची की नाही? नाही, ते ब्रदर नाही पंडित. त्या सिस्टरवर ममता करायची नाही. साऱ्या दाखवून तुम्हाला तर नाही. आम्ही का ते पाहिले? आमची ममता म्हणजे जोपर्यंत आम्ही देहात चालतो, समजतंय ना, आम्ही जोपर्यंत बुद्धीने चालतो, जोपर्यंत आम्ही आमच्या भावनांवर आधारित असलेलं जीवन जगतो, तोपर्यंत आमची ममता वेगवेगळ्या परिस्थितीनुसार शिफ्ट होत राहते, बदलत राहते. जसं शेअर मार्केट वर खाली होतं, तसं आमची ममता पण कोणासंग चांगलं राहायचं, कोणासंग नाही राहायचं आम्ही ठरवत राहतो. पण शिवा एक विश्वासणारा जो पवित्र आत्म्याने भरलेला आहे, त्याला पवित्र आत्म्यासंग रोज तो संभाषण करतो, रोज प्रार्थना करतो, रोज गुडघे टेकतो, रोज अन्य भाषेत प्रार्थना करतो आणि पवित्र आत्म्याला म्हणतो की पवित्र आत्मा, मी अशक्त आहे, माझ्या अशक्तपणात मला हातभार लाव. आहे ना बायबलमध्ये, रोमकरास पत्र 8 मध्ये, की आत्मा आमच्या अशक्तपणात आम्हाला हातभार लावतो. म्हणजे तो आमच्या अशक्तपणातून आम्हाला बाहेर काढतो. जो कोणताही असेल, फक्त आमच्यात खरं मन पाहिजे, कबूल करणारं प्रभू, पवित्र आत्मा मला लागेल, बरोबर, मला मदतीची गरज आहे. पवित्र आत्मा, माझं मन कठीण झालंय, मला मदतीची गरज आहे. पवित्र आत्मा, मला त्या गोष्टींचा मोह होतो, मला तुझ्या मदतीची गरज आहे. आणि बायबल सांगतं, तो आमच्या अशक्तपणात हातभार लावतो आणि आम्हाला फळ देणारं जीवन जगण्यासाठी सहाय्य करतो. हे जे फळ दिलेलं आहे, हे मार्केटमध्ये मिळत
नाही. आजकाल अशा प्रार्थना चालू आहेत. ऍक्च्युली बायबलमध्ये आहेत तसे संदर्भ, पण अशा प्रार्थना, पण त्या प्रार्थना देवापासून आहे का हे विचार केला पाहिजे. अशा प्रार्थना चालू आहे, मी तुम्हाला संदेशाचं दान देत आहे, मी तुम्हाला प्रेषितांचं दान देत आहे. एक कोणीतरी प्रचारक असतो, मी तुम्हाला प्रीतीचं दान देत आहे. दान फक्त देवापासून, आणि देवापासून येणाऱ्या दानासाठी तुम्हाला रोज देवाच्या संपर्कात राहायला पाहिजे, शिकलं पाहिजे. ते युट्यूबवर मिळू शकत नाही, ते फेसबुकवर मिळू शकत नाही, ते टीव्ही कार्यक्रमात मिळू शकत नाही, ते जगात विकत मिळू शकत नाही. पण ते दान फक्त सर्वस्वी जो देणारा देव आहे त्या देवापासून आम्हाला प्राप्त. ममता हे पवित्र आत्म्याचं दान आहे, फळ आहे. गलतीकारा स्तोत्र 5:16 मध्ये काय म्हटलंय? आत्म्याच्या, मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला. जेव्हा मी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालतो तेव्हा आम्हाला शत्रूंवरही ममता करायला देऊ शिकतो, आमच्या शेजाऱ्यांवर ममता करायला शिकवतो, आमच्या नातेवाईकांवर ममता करायला शिकवतो, आम्हाला स्वतःवर ममता करायला शिकवतो. बरेच लोक रोज स्वतःला कोसत कोसत जीवन जगतात, शिव्या शाप देतात स्वतःला. खरंय ना? जेव्हा आम्ही पवित्र आत्म्याच्या संपर्कात राहतो तेव्हा आम्ही स्वतःवरही तयार करायला शिकतो, आम्ही स्वतःला ब्लेस करायला शिकतो की मी देवाचा आहे आणि मला देवाने आशीर्वादासाठी निवडलं आहे. जेव्हा आम्ही पवित्र आत्म्याच्या संपर्कात राहतो आमच्या कुटुंबावर आम्ही ममता करतो, आमच्या प्रत्येक नोकरीच्या ठिकाणी, आमच्या व्यवसायाच्या ठिकाणी आम्ही ती देवाची दैवी ममता आम्ही घेऊन जातो. आज दुःखाची गोष्ट आहे, लोक भावनांवर जीवन जगत आहे. कशावर जीवन जगत आहे? भावनांवर. कारण ते प्रार्थनाच करत नाहीत, ते पवित्र आत्म्याशी बोलतच नाहीत, ते देवाची वाणी ऐकतच नाही. ते पवित्र आत्म्याला रोज प्रार्थनेत विनंती करत आहे की प्रभू पवित्र आत्मा तू माझा कुंभार आहेस, मी तुझ्या हातातली माती आहे, तू मला घडव, तू मला तोड, तू मला मोड, तू मला आकार दे. अशासाठी की जसा प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याचे गुण माझ्या जीवनातून मी प्रदर्शित करावेत. हालेलुया. किती जण ऐकत आहे? आम्ही भावनांवर स्वार होतो. आजचा संदेश मला आवडलाच नाही. कशामुळं? तुमच्या भावना आडव्या. तुम्ही देवाच्या आत्म्याच्या जे वातावरण आहे त्यात नाही चालत. तुम्ही डोळ्याला दिसतं तसं, तुमच्या मनाला वाटतं तसं. आजची आराधना काय काय विशेष? येशूने काय म्हटलं? वर्शिप लीडर, वर्शिप टीम आत्मेने खरेपणाने आराधना करतील तर मी येईल असं म्हटलं. काय म्हटलेलं आहे योहान 4 मध्ये? मग सगळं खापर कोणावर फुटतं? वर्शिप टीमवर. काय पावरच वाटलं कारण तुमचं मनच नव्हतं, तुमच्या सत्यताच नव्हती. तुम्ही जर भले कीबोर्ड कसाही वाजत असेल, भले गाणं कोणते असेल, पण तुम्ही बायबलनुसार पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने, आत्म्याने, खरेपणाने त्याची आराधना जर तुम्ही करत असाल, तुम्ही इथून रिकाम्या हाताने कधीच जाऊ शकत नाही. भावना ते ब्रदर मला आवडतच नाही, त्या सिस्टर मला आवडतच नाही, काम करत आणि अशी अशी काय करायचं? तसं देवाच्या आत्म्याने चालवलेलं आहे. रोज त्या पद्धतीने जीवन जगतो, त्याच्या काही देवाची ममता कार्य केल्याशिवाय. तिसरी गोष्ट,
आम्ही ममतेचं जीवन जगावं ही देवाची आज्ञा आहे. आपल्या बाजूच्याला सांगा, ही देवाची आज्ञा आहे. आणि ती आज्ञा आपण मोडून चालत नाही. इफिस 4:32 मध्ये, इफिस 4:32, आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवळू. बस, एकमेकांबरोबर उपकारी कनवळू. हे दोन्ही शब्द जे आहेत ना, ते ग्रीक मध्ये काय? क्रिस्टोटेस, काइंडनेस. तुम्ही एकमेकांबरोबर कसे व्हा? उपकारी कनवळू, म्हणजेच एकमेकांवर ममता. ही आज्ञा जमलं तर करा, नाही शक्य असेल तर करा असं म्हटलं नाही, तुम्ही करायलाच पाहिजे. खरं ख्रिस्ती जीवन हे आहे, हे आज्ञा पालन करणारं जीवन आहे. बायबल सांगतं, मिका 6:8 मध्ये असं म्हटलं, हे मनुष्या, मिका 6:8, हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे, नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रपणे चालणे, या वाचून परमेश्वर तुझ्या जवळ काय मागतो. परमेश्वर म्हणतो आवडीने दया कर. दया म्हणजेच ममता, क्रिस्टोटेस, काइंडनेस. तुझ्या जीवनात तो आवडीने कर, स्वेच्छेने कर, आनंदाने कर, म्हणजे मी स्वर्गातले सगळे आशीर्वाद तुला देतो. प्रभू येशू ख्रिस्ताने आज तुम्हाला आणि मला मंडळी म्हणून या जगात ठेवलेलं आहे. आणि आज आपण अशा जगात राहत आहोत, ज्या जगात करुणा आणि ममता शून्यास आणि लयास आलेली आहे. खरंय ना? एखादा अपघात होतो, त्या अपघात झालेल्या व्यक्तीला पहिली गरज काय? मदतीची. दवाखान्यात घेऊन जा. त्याला त्या अपघातातून कसं वाचवलं जाईल, त्याचा प्राण कसा वाचेल. पण आज आपण अशा जगात आहोत की जिथं अपघात झाल्यावर तो मनुष्य, तो जखमी मनुष्य मरेपर्यंत त्याचा लाईव्ह मरतानाचा व्हिडिओ कसा येईल, आणि तो व्हिडिओ माझ्या स्टेटसला मी कसा टाकेल, माझ्या व्हॉट्सअपला कसा टाकेल, फेसबुकला कसा टाकेल, इंस्टाग्रामवर कसा टाकेल, आणि किती लाईक येतील, किती व्ह्यूज येतील, यासाठी आजचं जग धडपडत आहे. खरंय? म्हणजेच माणसाची संवेदना संपलेली, माणसाचं मन अतिशय कठीण झालेलं. ममताच शिल्लक नाही, घरातही नाही, ना समाजात नाही, ना सोसायटीमध्ये नाही, ममताच नाही. आणि अशा जगात प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला या पृथ्वीचा, या जगाचा प्रकाश आणि पृथ्वीचं मीठ म्हणून त्याने आपल्याला नेमून ठेवलेलं आहे. आणि जर आम्ही म्हणतो की मी आध्यात्मिक वस्त्र नेसलेले आहे, आज या जगाला त्या ममतेची गरज आहे. जी ममता या मंडळीने या कोल्हापुरात घेऊन जावी. आणि जेव्हा आमच्यामध्ये ती दैवी ममता दिसेल, तेव्हा जगाला कळेल की खरोखर या जगात असा प्रभू आहे, असा परमेश्वर आहे की जो आमच्यावर दया करणारा देव आहे. आज आपल्या आपल्यातच ममता नाही, आपल्या आपल्यातच प्रेम नाही, आपल्या आपल्यातच खळबळ नाही, तर आम्ही जगाला काय ख्रिस्त गाजवणार आहोत. आज रात्री आम्ही प्रभूचे लोक आहोत, आणि प्रभूचे लोक या नात्यानं पौल म्हणतो फिलिप्पे 1:27 मध्ये, ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा. असं जगा, असं राहा, असं चाला, असं बोला, असं वर्तन करा की प्रियानो तुम्ही ख्रिस्ताचे आहात.
तुमच्या घरामध्ये एकमेकांवर ममता करा, भांडण करत बसू नका, वाद घालत बसू नका. पती पत्नीनं रात्रभर भांडायचं, हाणामाऱ्या करायचं, अशांतता निर्माण करत बसू नका. तर प्रिय ख्रिस्ताच्या सुवार्तेला शोभेल असं आपल्या घरात वागा. आपल्या मुलांवर ममता करा, भावांनी बहिणींनी भावांवर ममता करा, आपल्या नातेवाईकांवर ममता करा. आपण ज्या गल्लीत ज्या समाजात राहतो, प्रियानो, भलेही तुमच्या विषयी ते लोक चांगलं बोलणारे असतील, तुमच्या विषयी वाईट बोलणारे असतील, तरीही देवाची आज्ञा आहे म्हणून ममता करा, देवासाठी करा. आणि आज्ञा पालनात सगळे आशीर्वाद आहे. तुमच्या नोकरीच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी जाल, तिथं ममतेनं राहा. भले तुम्ही कुठल्या तरी पदावर तिथं असाल, लोकांसंग बोलताना टाकून बोलू नका, अपमान करून बोलू नका. असं बोला, असं चाला की त्या समोरच्या व्यक्तीने तुम्हाला प्रश्न विचारला पाहिजे, तुम्ही कोण आहात. आणि तेव्हा त्या व्यक्तीला तुम्ही सांगावं की माझ्यामध्ये ख्रिस्ताची प्रीती आहे. हालेलुया. तुमच्या शाळेत जे लेकरं शाळेत जातात, कॉलेजमध्ये जातात, आपण गुंडगिरी करायला जात नाही, आपण भांडण मारामारी करायला जात नाही, आपण तिथं ख्रिस्त गाजवायला जातो. तर लेकरांनो, ममतेने राहा. परमेश्वर वचन देतो. नीतिसूत्र 21:21 शेवटचं वचन वाचू. नीतिसूत्र 21:21 वाचा. जो नीतिमत्ता व दया यांना अनुसरून वर्ततो त्याला जीवन, नीतिमत्ता व सन्मान प्राप्त. बायबल सांगतो, जो ममतेने वागतो त्याच्यासाठी आशीर्वाद देवाने राखून ठेवले. त्याला जीवन, त्याला नीतिमत्ता आणि त्याला सन्मान प्राप्त झाल्याशिवाय. आज रात्री देवाने आपल्याला आध्यात्मिक वस्त्र नेसवले आहे. हालेलुया. जगाला आज ते वस्त्र दिसले पाहिजे, आपल्या जीवनातून दिसले पाहिजे. जर तुम्ही नवा ड्रेस घातला, तुमच्या नात्यातले किंवा शेजारचे येऊन विचारतात, दादा तुम्ही नवा ड्रेस घेतला का? छान घेतला, कलर शर्टचा छान, नवा आहे का? आपण सांगतो हो. ताई तुम्ही साडी छान घेतली, नवीन का? हो. लगेच ते लक्षात येतं नवीन काय. आणि जर आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत, आम्ही रोज नवीन झालो पाहिजे. म्हणजेच आम्ही ते वस्त्र जे प्रभूने आपल्याला परिधान केले, ते वस्त्रांनी जगाला समजलं पाहिजे की जीवन देवाचे दूत आहे. 12 जण होते फक्त येशूचे शिष्य. किती जण? 12. ते 12 जण जगाची उलथा पालन करणारे झाले. आज रात्री देवाला दिखावा करणारे लोक नको, देवाला ममतेने ख्रिस्त गाजवणारे लोक आज मंडळी. या आपण